सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला। अर्ज भरण्याच्या आधी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन। महापुरुषांनाही सुनेत्रा पवारांकडून अभिवादन। सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यापूर्वी बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा। निवडणूक बिनविरोध करण्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आवाहन, तर उपमुख्यमंत्री शिंदेंची हजेरी। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना फोन करणार नाही। खासदार पार्थ पवार यांच्याकडून स्पष्ट। तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा वेगळ्या भूमिकेमुळे चर्चा। राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न। रवींद्र चव्हाण, विखे पाटील यांनी घेतली प्राजक्त तनपुरेंची भेट। तनपुरे माघार घेऊन अक्षय कर्डिलेंना पाठिंबा देण्याची शक्यता। काँग्रेसनं एखाद्या राज्यसभा विधान परिषदेच्या जागेसाठी कुढत बसू नये। दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून ठाकरे गटाचा सल्ला, तर विधानसभा अध्यक्षपद सोडण्यावरून नाना पटोलेंवरती टीका। माझ्यावरती टीका करणाऱ्यांचा बुरखा फाडेन, पटोलेंचा इशारा। बोंधू अशोक खरातच्या फरार पत्नीच्या अटकेसाठी 3 विशेष पथकं रवाना। जमीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातवरती गुन्हा दाखल। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये विशेष पथक। बोंधू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर। बिल्डरच्या मदतीनं व्हायचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार। नाशिक, पुण्यामधील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय। ईडी चौकशीमधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता। सीडीआरवरून केले जाणारे आरोप अंजली दमानी यांनी फेटाळले। नॉनसेन्स म्हणत सुषमा अंधारेंवरती टीका। मला सीडीआर कसे मिळाले याची जरूर चौकशी करा, असंही प्रति आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।